मोठेपणा दाखविला असं नाव मग चालतंय की। आता तुम्ही बी माझ्यासाठी अनोळखीच आहे। ऋषी ओए हिरो काय काय झालं? काही नाही। काय झाडांची पानं वगैरे मोजतोयस का? काय झालंय काय? खरंच खरंच काही नाही। हे बघ काही नाही वगैरे मला नाही सांगायचं। मी तुला चांगलीच ओळखते। काहीतरी झालंय म्हणून तू इथे असा उभा आहेस। सांग आता पटकन काय झालंय? आज कॉलेजमध्ये केमिस्ट्री प्रॅक्टिकल्स होत्या। ऋषी हे बघ चूक तुझी। तू कमळीवर असा डायरेक्ट आरोप नाही करायला हवा होतास। आय नो माझी चूक आहे ते तर मला माहितीच आहे। ऍटलीस्ट तिच्याशी बोलून तरी घ्यायचंस। एक्झॅक्टली तिच्याशी ऍटलीस्ट आधी बोलायला हवं होतं। असं डिरेक्टली आरोप करायला नको होता मी। त्यामुळे तिला जो त्रास होतोय त्याचा विचार करून वाईट वाटतंय। हे बघ तुझ्याकडनं चूक झालीये आणि ती चूक तू मान्य करतोयस ना, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे। आणि मला माहिती आहे तू असा एकतर्फी निर्णय घेणारातला नाहीयेस, पण आता चूक झाली आहे ना आपल्याकडून, मग त्याच्यावर औषध एकच, जाऊन तिची माफी मागायची। बरोबर मी नेहमी त्याचाही प्रयत्न केला ग। ती खूप रूडली मी फरक आहे असं बोलून विषय संपून निघून गेली। काय बोलतोय ते ऐकूनही घेतलं नाही तिने। तर तूच सांग ना मी काय करू? हे बघ ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यावरून तिला राग येणं साहजिकच आहे अरे, पण ती अशी मुलगी नाहीये डोक्यात राग धरून बसणारी। तू एक काम कर, तू तिच्याकडे जा आणि एकदम मनापासून नम्रपणे तिची माफी माग। आय नो सगळं नीट होईल बघ। हा म्हणजे तू म्हणतेस तर मी परत एकदा माफी मागेन। अच्छा मी म्हणते म्हणून माफी मागणार आहेस? जी तुम्ही मीच कमळी, तुला आकाशात खूप उंच उडायचं, खूप मोठं व्हायचं, खूप प्रगती करायची आहे तुला। मी तुला अशा उंच जागी घेऊन जाणार आहे ना, जिथून तुला कोणीच खाली खेचू शकणार नाही। अन्नपूर्णा ज्या नातीची आतुरतेने वाट बघती तिची मोठी नात तूच आहेस ना। तू म्हणजेच गौरीची मुलगी आहेस। बाई किती शोधायला लावलंस मला, खूप तुझ्या मागे धावले, खूप दमवलंस, शेवटी आलीस की नाही हाताशी। ती गौरी तुला आणखीन किती सांभाळून ठेवणार आहे? कारण तुझा मृत्यू हा फक्त कामिनीच्या हातूनच होणार। सरू कसला विचार करायलीस? हे घे जेवून घे। नाही नग सरू अगं काय खाल्लं नाही सांगा, जीव तरी राहील का? अंगात ताकद कशी येईल? खाऊन घे बरं। नाही वर्षे,
आता माझ्या कमळीला बघितल्याशिवाय माझ्या घशाखाली घास उतरायचा नाही ग. वर्षा माझी कमळी ठीक असेल ना ग? सर तुळजाईवर विश्वास ठेव आणि तुला बी माहिती तुळजाईचा आशीर्वाद हाय आपल्या कमळीवर, तिला काय बी होणार नाही. पण मग ते मला पडलेलं सपाट. सरोज अगं नको त्या गोष्टीचा विचार करून तब्येत खराब करून घेशील आणि तुझी तब्येत खराब झाली तर कमळीला टेन्शन, मग ती सगळं सोडून येईल इकडं, मग ते चालेल तुला? नाही नाही, असं नाही व्हायला पाहिजे. कमळीच्या शिक्षणाच्या आणि सपनाच्या मध्ये काय बी नाही आलं पाहिजे. माझी पोर चांगली शिकाय पाहिजे, शिकून सवरून मोठी होऊन परत गावात यायला पाहिजे. होय ना? मग तुला बी तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायला नको का? खाऊन घे बरं. वर्ष नको ग. अगं नग काय नग, थांब तू अशी ना ऐकायचीस, मीच भरवतो तुला. अगं नको वर्षे. नाही ते काय बी नको सांगस मला. अगं नाही आकर आकर बरं.